देश में बेरोजगारी अपने चरम पर है, ये हम नहीं, हाल ही में आई एक नई रिपोर्ट ने इसका दावा किया है, जिनमें बेरोजगारी का डेटा सामने रखा जाता है। अशी आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी की 75% तरुणांना मेल पाठवताना फाईलच अटॅच करता येत नसल्याची धक्कादायक बातमी त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दर्शवलेली आहे। बढ़ती बेरोजगारी हमेशा से चिंता का सबब रही है, लेकिन अब तो एक चौंकाने वाली खबर सामने। बेरोजगारी म्हणजे 2019 नंतर तुम्ही विचार केला असाल तर कृषी क्षेत्रामध्ये जे आहे रोजगारामध्ये वाढ होताना। मित्रांनो, आपण कधी विचार केलाय का आता नुकताच जो अहवाल जारी केलेला आहे इंडिया एम्प्लॉयमेंट 2024 चा, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे भारतातील एकूण बेरोजगारापैकी 83% तरुण हे बेरोजगार आहे आणि ते पण उच्च शिक्षित तरुण आहेत। त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या डिग्री आहेत पण त्यांना जॉब नाही। आणि हा बेरोजगारीचा आकडा कसा वाढलेला आहे याच्यावर मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहे। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ज्याला आपण ILO म्हणतो आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी प्रसिद्ध केलेल्या 2024 च्या अहवालामध्ये त्यांनी ही स्थिती दर्शवलेली आहे। म्हणजे आपण विचार केला तर जवळपास 100 मुलांच्या मागे 83 मुले हे बेरोजगार आहेत आणि ते पण सुशिक्षित। भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत अनंत नागेश्वरम यांनी 2024 चा जो इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट जे आहे ते जारी केलेला आहे। असं सांगितलेलं आहे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्याला आपण डिग्री आपण ज्याला आपण म्हणतो, तर डिग्री घेणारे जी मुलं आहेत 2000 चा आपण आकडाचा विचार केला की 54.2% तरुण हे 2000 मध्ये अनएम्प्लॉयड होते आणि 2024 आपण विचार केला किंवा 22 चा आपण विचार केला तर तो आकडा आता 65.7% झालेला आहे। म्हणजे आपण देशामध्ये भारत एक देश असा आहे ज्यामध्ये सर्वात कमी काम करणाऱ्या महिला आहेत। 2000 ते 2019 चा आपण विचार केला तर महिलांचा रोजगाराचा सहभाग ज्याला आपण फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेंट रेट ज्याला आपण LFPR 14.4 होतो आणि आता यामध्ये कमी झालेला आहे मित्रांनो। आणि यानंतर यामध्ये सुधारणा सुद्धा झाली आणि हा दर 8.3% ला 2022 साली काम करणाऱ्या महिला जे आहे त्यांचं प्रमाण 32.8% होतं आणि त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण होतं 77.2%। म्हणजे महिलांचा सहभाग स्वयंरोजगार आणि घरकामात ज्याचा मोबदला काही मिळत नाही, ज्याला त्यांना पैसे सुद्धा मिळत नाही। शेतीमधला जर आपण विचार केला तर रोजगाराचं प्रमाण 2000 साली तब्बल 60% होतं आणि हे प्रमाण आता 2019 मध्ये 42% झालेलं आहे मित्रांनो। म्हणजे 2000 ते 2019 चा जर आपण विचार केला या काळामध्ये शेती म्हणजे जे शेती आहे त्याच्यामध्ये रोजगारापेक्षा बिगर क्षेत्रामध्ये ज्याला आपण नॉन फ्रॉम सेक्टर आपण म्हणतो त्यामध्ये वाढ झालेली आहे। शेती क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्टार्टअप ओपन करत आहे। तुम्ही ॲज कम्पेअर टू विचार करा की 2019 नंतर शेतीमध्ये याचा प्रमाण वाढलेला आहे। म्हणजे 2019 नंतर तुम्ही विचार केला असाल तर कृषी क्षेत्रामध्ये जे आहे रोजगारामध्ये वाढ होताना दिसत आहे। आणि अहवालामध्ये एक धक्कादायक बाब अशी आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यांनी त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 75% तरुणांना मेल पाठवताना फाईलच अटॅच करता येत नसल्याची धक्कादायक बातमी त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये दर्शवलेली आहे। म्हणजे विचार करा सुशिक्षित तरुण जर त्यांना साधा मेल मध्ये फाईल अटॅच करता येत नसेल म्हणजे त्यांच्याकडे काही कौशल्य नाही असं सहज दिसून येते असं त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। याचाच कुठेतरी बेरोजगारीचा आकडा म्हणजे तरुणांमध्ये स्किल्स नाही असंच काहीतरी स्थिती त्यांच्या अहवालामध्ये दर्शवलेली आहे। म्हणजे आपण कोविडचा जर विचार केला तर कोविड-19 जेव्हा आलेला होता त्यांच्यामुळे युथ लेबर मार्केट म्हणजे समोर अडचण वाढलेली होती, भरपूर अशा अडचणी वाढलेल्या होत्या आणि लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीचा आकडाही सुद्धा वाढलेला होता। म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं मित्रांनो तेव्हा भरपूर अशा नोकऱ्या ज्या आहेत काही लोकांच्या गेलेले होते। IT सेक्टरचा आपण विचार केला तर त्यांना वर्क फ्रॉम होम भेटले होते, काहीतरी ले ऑफ्स झालेले होते। अशी काही स्थिती आपल्याला लॉकडाऊनच्या काळात भेटलेली होती। प्रमाण सुद्धा या ठिकाणी वाढून दिसलेला होता। म्हणजे स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया तुम्ही बघितलेला असाल, म्हणजे स्टार्टअपचंही प्रमाण या ठिकाणी वाढलेला होता। आणि सोबतच अनपेड फॅमिली वर्क म्हणजे असं घरगुती काम ज्याच्यामध्ये काही पैसे मिळत नाही, म्हणजे आपण आपली आई वगैरे करत असेल म्हणजे महिला वर्ग जास्त हे असे काम करायचे ज्यांना काही पैसे भेटत नव्हते। ठीक आहे, म्हणजे आपण विचार केला तर अनएम्प्लॉयमेंट कशामुळे वाढत आहे यांच्या अहवालामधून त्यांनी काही मुद्दे त्यांनी दिलेले आहेत। ठीक आहे,
म्हणजे काही मुद्दे त्यांनी सांगितले की मुलांकडे काही स्किल्स नाही, मुलं रिस्क घेऊ शकत नाही, त्यांच्याकडे रिस्क टेकिंग ॲबिलिटी नाही आहे. एखादा स्टार्टअप जर आपण सुरू करण्याचा विचार केला तो स्टार्टअप सुरू करण्याची भीती त्यांच्या मनामध्ये असते आणि त्यांच्यामध्ये प्रॉपर स्किल नाही आहेत जे इंडस्ट्रीला लागतात, असं त्यांच्या अहवालामध्ये परस्पर त्यांनी म्हटले. आता यानंतर तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो? भारतातील तरुणांपैकी 100 तरुणांमागे 83 मुलं हे बेरोजगार आहेत. म्हणजे आपण विचार केला तर 83% मुलं हे बेरोजगार आहेत आपल्या भारतामध्ये आणि ते सुद्धा उच्च शिक्षित तरुण, ज्यांच्याकडे मोठे मोठे डिग्री आहेत. कदाचित त्यामध्ये आपण पण येऊ शकतो, हा विचार आपल्या डोक्यात सुद्धा आला पाहिजे. याच्यावरती तुमचं काय नक्की म्हणणं आहे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण मित्रांपैकी ही माहिती पोहोचली पाहिजे. आपल्याकडे स्किल्स असले तर आपण कुठे पण जॉब करू शकतो, कुठे ना कुठे स्टार्टअप ओपन करू शकतो किंवा स्वतःचा काहीतरी बिझनेस ओपन करू शकतो. ही रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपल्यात असली पाहिजे असं त्यांच्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुमचा मत काय यावर तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की आपल्यासोबत कनेक्ट राहा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.